पाऊस आला ग ऋतू हिरवा मोर झाला ग, किती दिसांनी कंठ ओला झाला ग. मला हातचं राखून नाही काम करतायत, मला खूपच मी घुसते त्या कॅरेक्टरमध्ये. सलग 3-4 दिवस 12 तास रडत होते, एक कंटिन्युअस रडण्याचे सीन होते आणि मला माझ्या छातीवर दडपण जाणवायला लागलं. मला असं वाटतं की सर्व ऍक्टर्सनी कधी ना कधीतरी थेरपी घ्यायला हवी. बऱ्याचदा मला असं वाटतं की कन्व्हेन्शनल शाळांच्या कॉम्पिटिशनमध्ये मुलं कोमेजतात. मला रसास्वाद घ्यायचा आहे प्रत्येक कलेचा, त्याच्यासाठी माझा जन्म आहे. पेशन्स ठेवा, ते येतं आपल्यापर्यंत. मी जाहिराती केल्या असतील 70-80, त्याच्या आधी मी 87 ऑडिशन्स दिल्या होत्या, ज्या फेल गेल्या होत्या. त्याच्यानंतर मला पहिली ऍड मिळाली. पण ते 87 ऑडिशन्स ज्या फेल गेल्या होत्या तो माझा रियाज होता. तुम्ही 12-13 तास रोज काम करताय, त्याच्या पुढे रील्स कधी टाकायच्या भाई? 3 का 4 महिने माझ्याकडे फोनवरती काही नव्हतं, ना फेसबुक ना इन्स्टा. मला ते झेपतच नाहीये एवढा कंटेंट, याच्या त्याच्या अमुक तमुक सगळ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे सतत असं करत बघण्याने काय मिळतं? मला ईश्वराने बळ द्यावं ते पाळण्याचं, ते म्हणजे की तुला जे पटतंय तेच कर. पैशासाठी, इझी मनीसाठी काही करू नकोस. मिरची मराठीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गप्पांची मिसळ या माझ्या पॉडकास्टमध्ये आज जी गेस्ट आलेली आहे, खरं तर मी तिची अशा पद्धतीने फॅन आहे ॲज अन इंटरव्ह्युअर किंवा मुलाखतकार म्हणून मी तिची खूप मोठी फॅन आहे. मला वाटतं की मी खूप उशिराच आयुष्यात तिचं काम एक्सप्लोअर केलं यूट्यूबवरचं. मग ते कवितेचं पान असेल किंवा रंगपंढरी नावाची सिरीज असेल. आज आपण तिला आई कुठे काय करते मधली आई अरुंधती म्हणून ओळखतो, पण मला वाटतं तिच्यामध्ये इतकं काय काय की काही लोकांना बघून खूप छान आणि सकारात्मक वाटतं, तसं मला तिच्याकडे बघून वाटतं. मधुराणीताई, वेलकम टू मिरची. थँक्यू. आणि माझं तुझ्याबद्दलचं फिलिंग, माझी भावना सेम आहे. मला तुझ्याकडे बघून अतिशय सकारात्मक वाटतं आणि छान वाटतं. थँक्यू. मला खूप भारी वाटतंय की आपण रँडमली, म्हणजे खरं तर मला हे खास सांगायचंय की खूप लोक आपण करत असलेलं काम बघत असतात, पण खूप कमी लोक वेळात वेळ काढून ते आपल्यापर्यंत त्याची पोचपावती पोचवतात. आणि तुझा मला अचानक मेसेज आलेला. मला आधी 2 मिनिटं झालं, 1 सेकंड, कोणतंही ब्लू टिक अकाउंट आल्यानंतर माझं असं होतं की काय, आणि तू पॉडकास्टच कौतुक केलेलं आणि मला इतकं छान वाटलं. कारण येणाऱ्या प्रतिक्रिया एका बाजूला, पण जेव्हा एखाद्या जाणकार व्यक्तीकडून आपल्याला 2 शब्द जरी येतात तरी ते खूप महत्वाचे असतात. कारण कदाचित ना आता पॉडकास्टचं खूप म्हणतो ना आपण पेव फुटलं हा शब्द म्हणू शकतो आपण, की खूप जण करायला लागलेत. एका अर्थाने ते चांगलं पण आहे, पण त्याच्यातही काही स्टँड आउट होतात. प्रश्न काय विचारले जातात, काय एनर्जी पॉडकास्टला दिली जाते त्याच्यावरती त्याचं यश अवलंबून असतं. तर ती तुझी एनर्जी जी आहे ना विचारण्याची, किंवा तुला आत्ताही मी विचारलं की तुला सगळ्यात काय आवडतं, तू म्हणालीस मला एव्हरीथिंग ओव्हर दिस पॉडकास्ट सगळ्यांच्या वरती आहे. तर ते तुझं मला जाणवतं विचारताना. आणि मी मे बी त्या सीटमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये असताना असली होते, त्यामुळे त्याला काय लागतं हे मला माहिती आहे. म्हणूनच म्हटलं की तुझ्याकडून ते येणं फार महत्वाचं होतं. आय एम शुअर आतापर्यंत तुझे खूप इंटरव्ह्यूज झालेत, पण मला असं वाटतं की मला पर्सनली तुझ्याबद्दल जे वाटतं, किंवा मला असं वाटतं ज्या ज्या विषयांवरती तुझं मत जाणून घेण्यात मला मजा येईल किंवा इंटरेस्ट आहे, असे प्रश्न मी काढले. त्यामुळे कदाचित काही लोकांना असं वाटेल की हे खूपच फिलॉसॉफिकल लेवलला अचानक ह्या दोघी गेल्या की काय, पण ट्रस्ट मी, मला खरंच असं आतून वाटतं की या सगळ्या बाबतीत तू खूप काहीतरी छान मला सांगणार आहे, असं मला सकाळीच इंट्युशन आलं असं म्हण. त्यामुळे मी हे जे काही काढले कदाचित मला मी नव्याने सापडेन ह्या पॉडकास्ट नंतर, असं म्हणूया. वाव, मला खूप छान वाटेल तसं झालं तर. पण सुरुवात अर्थात आई कुठे काय करते पासून करायचं. सगळ्यात आधी किती एपिसोड झालेत? 1350. 1275-80च्या मध्ये कुठेतरी आता आम्ही आहोत. आणि हे खूप आहेत. हे खूप आहेत. आणि हे डेली सोप मध्ये इतकं काम करणं ही अजिबातच खायची गोष्ट नाहीये. याच्यात खूप गोष्टी लागतात. फॉर एक्झाम्पल, आपल्या शॉर्टची वाट बघणे, सुट्ट्यांचं काही वेळापत्रक नसणे, खाण्यापिण्याच्या वेळा मॅनेज न करता येणे, आणि त्यातून एका अशा भूमिकेमध्ये शिरणं ज्याला इमोशनली खूप काय काय वेगवेगळे कंगोरे आहेत. मला विचारायचं की अरुंधतीचं कॅरेक्टर करताना या कॅरेक्टरनी तुला तुझ्यातल्या कोणत्या गोष्टी नव्याने शोधायला भाग पाडलं, आणि कोणत्या गोष्टी पूर्ण झाल्या तुझ्यातल्या अरुंधतीमुळे? वा, छान आहे प्रश्न हा. मी सलग 4-4.25 वर्ष रोज 13 तास काम करू शकेन एवढी कपॅसिटी माझ्यामध्ये आहे हे मला माहीत नव्हतं. हे मला माझा शोध लागला. मला असं वाटायचं की मी एक लेड बॅक अशी मुलगी आहे की जी चोखंदळच काम करेल, आणि तशीच होते मी.
कारण डेली सोप करायला इमोशनल, मेंटल आणि फिजिकल ताकद लागते, भावनिक, शारीरिक, मानसिक ताकद लागते. कारण फिल्म करतो आपण तेव्हा तुम्हाला माहीत असतं की आत्ता इथे मला सगळं माझं तन मन सगळं अर्पण करायचं आहे, पण हे काही दिवसांनी संपणार आहे. हे सातत्याने चाललेलं असतं. बरं, तुमच्या आयुष्यातही तुमचा काही ना काहीतरी डेली सोप चालू असतो. मी म्हणत नाही अगदी की काही घनघोर ड्रामा चालू असतो प्रत्येकाच्या आयुष्यात, पण अगदी छोट्या छोट्या गोष्टी का होईना, पण आपला एक इमोशनल अप अँड डाऊन, काही ना काहीतरी चढउतार चालू असतात आणि त्यात तुम्हाला रोज उठून त्याच तन्मयतेने काम करायचं आहे आणि आपण ते करू शकतो. आपण एवढ्या जणींच्या मनात घर करू शकतो. आपला अभिनय इतक्या जणांचं आयुष्य बदलवू शकतो. हा नव्याने शोध लागला मला, असं मला वाटतं. आणि डेफिनेटली तू म्हणालीस तसं की अनेक माझ्या गोष्टींना माझं गाणं या निमित्ताने समोर आलं. अशा अनेक गोष्टींना पूर्णत्व मिळालं की अनेकांना माहीत नव्हतं की मी गाते. मला काही क्लासिकल बंदिशीसुद्धा याच्यात गायला मिळाल्या, कठीण कठीण गाणी गायला मिळाली. तर याच्यासारखी संधी दुसरी कुठली असलीच नसती म्हणजे. 100%. आणि हे खूप मोठी गोष्ट आहे यार, की इतके तास ॲट अ स्ट्रेच काम करणं. त्याचा आणि परिणाम होतो तुमच्या मानसिकतेवर होतो. कारण मला हातचं राखून नाही काम करतायत, मला खूपच मी घुसते त्या कॅरेक्टरमध्ये. आणि ते चांगलं आहे का वाईट मला माहिती नाही. कधी कधी मला असं वाटतं की आपल्याकडे ती ऑन ऑफ करायची नॅक नाही आहे का, पण मला असं वाटतं की तीच बहुतेक माझी खासियत आहे की मी अशी आहे आणि असंच मला करता येतं, अशाच पद्धतीने मला काम करता येतं. म्हणजे आत्ता जो आशुतोष गेल्यानंतरचा जो ट्रॅक होता, तर मी सलग 3-4 दिवस 12 तास रडत होते. कंटिन्युअस रडण्याचे सीन होते आणि मला माझ्या छातीवर दडपण जाणवायला लागलं. आणि 4थ्या दिवशी मी सकाळी मोबाईलचा अलार्म बंद करायला उठले तेव्हा मला चक्कर आली. आणि 2-3 दिवस मी वर्टिगोच्या गोळ्या घेऊन, मला माहीत नव्हतं याला वर्टिगो म्हणतात, मी झोपले की मला गरगर गरगर व्हायचं, पण हे सगळं तणावामुळे, स्ट्रेसमुळे होतं. आणि त्या गोळ्या घेऊन मी 1 आठवडाभर काम केलं. आता मी पुन्हा बरी आहे. पण मी घरी गेले होते ज्ञानेश्वरी, त्या दरम्यान 1-2 दिवस मला सुट्टी होती, माझ्या बहिणीकडे गेले होते आणि आई होती माझी तिथे. आणि माझी बहीण बरी नाही म्हणून मी तिला मदत करायला म्हणून गेले होते आणि मीच जाऊन झोपले. आणि मला त्याच्यानंतर गिल्ट आलं. पण नंतर मला माझ्या एका मित्रांनी सांगितलं की अगं काही प्रमाणात तूही त्या ट्रॉमातनं गेली आहेस, तो तुला शिवला आहे, तू इमोशनली तूही त्या जर्नीतून गेली आहेस. सो तुझ्या आईला तू समजावून सांग की ही झोप मला गरजेची होती. सो डेली सोपमध्ये हे होतं की तुम्हाला अनवाइंड करायला वेळ मिळत नाही, तुमच्या भावनांचं व्यवस्थापन करायला तुम्हाला वेळ मिळत नाही. तुम्ही त्या सतत कंटिन्युअस त्या चक्रात असता. छोटे छोटे ब्रेक्स ॲक्टर्सनी घ्यायला हवेत. मला असं वाटतं की सर्व ॲक्टर्सनी कधी ना कधीतरी थेरपी घ्यायला हवी. आपल्या भावनांचे व्यवस्थापन कसं करायचं हे शिकायला हवं. आणि हे मी हा 4 वर्षांच्या अनुभवातून शिकले. कमाल आहे. आणि म्हणजे ह्यानी हे कळतंय की आम्हाला बघताना एक एपिसोड असतो फक्त, आणि जो बऱ्याच वेळेला इतर कामं करत असताना सोबत चाललेला असतो, किंवा काही लोक खूप ते सिरियसली घेऊन अगदी फॉलो पण करतात. पण त्याच्या मागे इतक्या सगळ्या गोष्टी असतील, तर इतकी माणसं असतील, इतक्या माणसांचं इतके कष्ट त्यांचे असतील, हे बऱ्याच वेळेला रिमोटवरनं चॅनल चेंज करताना लक्षात येत नाही. अगदी खरं, अगदी खरं. पण आता आई कुठे काय करते नंतर असं झालंय की आई म्हटल्यानंतर अरुंधती हे एक समीकरण झालंय, किंवा आई म्हटल्यानंतर लोकांच्या डोक्यात त्या सिरियलचं नाव येणं ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे की एखादी सिरियल एवढी पोहोचली. मी एका इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं होतं की तू तुझ्या आईबद्दल खूप भरभरून बोलली आहेस, कारण त्यांचा खूप चांगला परिणाम आहे तुझ्या रसिक होण्यामध्ये. तू एक आई आहेस स्वतः, तुला एक मुलगी आहे, आणि अर्थात तू सिरियलमध्ये सुद्धा आई आहेस. त्यामुळे एकाच जन्मात इतक्या वेगवेगळ्या आईच्या जवळ जाणाऱ्या गोष्टी तू अनुभवल्यास. तर आई ह्या तत्वाबद्दल तुला काय वाटतं आता एवढं ह्या सगळ्या गोष्टींनंतर तुला काय वाटतं? आई हे तत्व म्हणजे काय असतं? आई हे ईश्वराच्या जवळ जाणारच तत्व आहे. म्हणजे जसं म्हणतात ना की ईश्वर सगळीकडे असू शकत नाही म्हणून तिने आई निर्माण केली. आणि जसं सिरियलमध्ये तसंच आहे की आपल्याला ज्या व्यक्तीने निर्माण केलं त्या व्यक्तीलाच गृहीत धरतो. म्हणजे बऱ्याचदा आपण ईश्वराला गृहीत धरतो, आपल्याला कळत नाही की ईश्वरानेच आपल्याला अनेकदा उचलून घेतलंय अनेक प्रसंगातून जाताना. आणि त्यावेळेला त्या प्रसंगाच्या वेळेला आपल्याला जसा देव आठवतो तशीच तेव्हाच आई वडिलांची आठवण आपल्याला बऱ्याचदा होते. अदरवाईज तिचं आपल्यासाठी करत असणं, तिने आपल्यासाठी अनेक केलेले त्याग हे गृहीतच धरले जातात. पण
माझ्या बाबतीत मी माझ्या आईची अत्यंत कृतज्ञ आहे. माझ्याकडून लहान असताना म्हणा किंवा अनावधानाने गृहीत धरणं झालं असेल ते कदाचित आता तिलाच विचारायला हवं की तुला असं काही वाटलं का. पण मला अतिशय कृतज्ञता आहे माझ्या आईविषयी, कारण अत्यंत सुंदर गायिका असून तिने तिची गायकी, तिचं गाणं थोडंसं मागे ठेवून आमच्या डेव्हलपमेंटवरती, आमच्या संस्कारांवरती खूपच भर दिला, वेळ दिला. आणि प्रत्येक स्पर्धेला मला नेणं, मला गाण्यासाठी, कविता वाचनासाठी, वक्तृत्वासाठी सातत्याने प्रोत्साहन देणं, हे आणि तिला जे वाटत होतं ते मी करतही गेले आणि मी करत गेले. त्यामुळे तिला अजून अजून मला पुश करावंसं वाटत राहिलं. किंवा सौंदर्यदृष्टी जी म्हणतो की कलाकार म्हणजे काय, तर रुटीन आयुष्य आपण सगळेच जगत असतो, मंडेन आयुष्य आपण म्हणतो, यंत्रवत आपण येतो, मग मोठे होतो, कमवायला लागतो आणि एक दिवस थोडी पुंजी जमा करतो आणि मरतो. हे असं आयुष्य तर प्रत्येकच जण जगत असतो. पण मग कलाकार काय, तर तो त्या आहे त्याच आयुष्याकडे आपल्याला कलात्मकतेने बघायला शिकवतो किंवा बघतो. त्याच्यातली सूक्ष्मता, त्याच्यातली विशालता जो बघतो तो कलाकार. की शिल्पकार असेल तर तो दगड सगळ्यांना दगड दिसतो, पण त्याच्यात त्याला शिल्प दिसत असतं. गायकाला कुठे सूर दिसतो तो सूर दाखवू नाही शकत. त्या अमूर्ततेकडे जाण्याचा प्रत्येकाचा प्रवास असतो. आणि ती तळमळ मी आईमध्ये पाहिली की सकाळी उठून ते सूर लावणं, एखाद्या कलेचा ध्यास घेणं. आणि आता जरी मी अभिनय करत असले, मी पूर्ण वेळ गात जरी नसले, तरी ती तळमळ आहे, त्या कलेकडे असलेली समर्पण आहे, ते माझ्यात उतरलं आहे. आणि त्याचं संपूर्ण श्रेय मला वाटतं माझ्या आईला जातं. किती भारी गोष्ट आहे. आणि मला हे विचारायचं आहे, किती म्हणजे माझ्या आईसोबत हे होतं, त्यामुळे मला खास आठवण आली. आणि मला असं वाटलं तुला आता विचारावं की फार लकी असतात मला असं वाटतं ती माणसं जी आपल्या आईसोबत आपल्या प्रोफेशनबद्दल इतक्या खुलेपणाने बोलू शकतात. त्यांची आई त्यांना त्याच्यावरती तिचं मत व्यक्त करते, त्याच्यातून काहीतरी खूप सुंदर संवाद घडतो, त्यातून प्रोडक्टिव्ह गोष्टी बाहेर निघतात. आणि हे खूप भारी, हे फिलिंगच खूप भारी आहे. आणि मला असं दिसतंय की तुझ्या बाबतीत ते झालं असेल, कारण त्या जर त्यांना इतकी आवड आहे, त्या स्वतः कलाकार आहेत, तरी कलात्मक संवाद आपल्या घरात एक व्यक्ती असणं ज्यांच्यासोबत आपण ते करू शकतो, हे किती भारी होतं. हे खूपच नशीब आहे असं मला वाटतं माझं, की सातत्याने क्लासिकल कानावर पडत राहायचं. म्हणजे एकतर तिचा रियाज हा सकाळचा असायचा, मग दिवसभर तिला तेवढा बसायला वेळ नाही मिळायचा. तर ती स्वयंपाक करताना, मग पोळ्या करताना असेल, जे काही करत असेल तेव्हा ती सतत गुणगुणत असायची. माझ्या बाबांना खूप चांगली गायकी आवडायची, कुमार गंधर्व आवडायचे, गझल्स आवडायचे. त्यामुळे आमच्या कानावर ते खूप चांगलं संगीत, खूप चांगलं गाणं पडलं. आणि हे याच्यासाठी मला वाटतं भाग्य लागतं. 100%. आणि भाग्यवानच होते मी की नुसतं कला, साहित्य या सगळ्यांची आवड असणारे आईवडील. माझे वडील वाचायचे खूप, त्यामुळे नकळत वाचनाचे संस्कार झाले. हे असे आईवडील असणं हे मला वाटतं पूर्वजन्मीचं काहीतरी तुमचं चांगलं केलेलं असतं. 100%. पण तुझं जसं तुझ्या आईंसोबत हे संवाद व्हायचं, तसे आता तुझे तुझ्या मुलीसोबत होतात, कारण मी असं ऐकलं की तिला पण अनेक गोष्टींची आवड आहे आणि अर्थात तुला खूप गोष्टींची आवड आहे. हो, माझी खूप इच्छा असते. मी लहानपणी कवितेचं पान जेव्हा करत होते तेव्हा लहान मुलांचा एक एपिसोड केला होता. त्यानिमित्ताने तिच्या अनेक कविता कानावर पडल्या होत्या. ती लहान असताना पेन ड्राईव्हवरती मी माझ्या आवडीची चांगल्या संगीतकारांची गाणी करून घेतली होती, कारण माझा आणि तिचा वेळ हा मी टाईम हा गाडीतला खूप असतो. आणि तिथे तिला कंपल्सरी मी जे लावलंय ते ऐकायला लागतं, कारण तिला तिचा चॉईस नसतो. ती खूप गाणी, चांगल्या दर्जाची गाणी तिच्या कानावर पडली. ठुमरी सुद्धा, छोट्या छोट्या म्हणतो ना आपण, एक जेस्चर्स असतात, पण चांगलं कानावर पडतं. किंवा वाचनाच्या तिच्या आवडीसाठी तिच्या मी खूप मागे लागते की चांगलं वाचायला पाहिजे. सध्या ती आमच्याच खाली एक जण राहतात, रिटायर्ड शिक्षिका भिसे म्हणून, तर त्यांच्याकडे मी तिला पाठवते की मराठी रोज अर्धा पाऊण तास तरी वाचलं गेलं पाहिजे. आणि खूप चांगलं लहान मुलांसाठी लिहिलं गेलं आहे. एक पासवर्ड नावाचा अंक दर महिन्याला निघतो, मासिक आहे, आणि तो त्याच वयोगटासाठी, ती आता 11 वर्षांची, किंवा वयमसारखं मासिक असेल, चिकू पिकू ती लहानपणी वाचायची. तर ही एकत्र आता मला तेवढा वेळ तिच्याबरोबर रोज वाचायला बसायला नसतो, तर तिच्या मी मागे लागते की रोज त्यांच्याबरोबर बस, चांगले शब्द कानावर पडले पाहिजेत, चांगल्या गोष्टी डिस्कस व्हायला पाहिजेत. ती तिच्या बाबावर बसून रामरक्षा शिकते. सो आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय की जे मला आईकडनं मिळालं
पण त्या पिढीचं एक्सपोजर आता कम्प्लिटली वेगळं आहे. ती आता कोरियन गाणी वगैरे पण ऐकते आणि ते सगळं ते काय एकदम दोन टोक आहेत ना, की एक इथे आणि एक तिथे. सो त्यांना एक्सपोजर खूप आहे, पण तरी आपली जी मुळं आहेत त्याविषयी सांगायचा, शिकवायचा, आपल्या परीने आपण प्रयत्न करायचा. शेवटी त्यांच्यासाठी आता काय म्हणतो ना, ते जग हेच एक खेड आहे, ग्लोबल विलेज असं म्हणतो आपण, तसं ते पुढे काय करणार आहेत, कसा जर्नी आहे त्यांचं माहिती नाही, पण आपल्या परीने आपण प्रयत्न करायचे. 100%. तुला माहितीये का, खूपच गमतीशीर गोष्ट आहे. मला वाटतं मी कोणत्या तरी एपिसोडमध्ये बोलले पण असेल कदाचित, की मला पण आईने एका अशा आजींकडे घातलेलं. माझं हस्ताक्षर खूप वाईट होतं मराठीचं खास करून, आणि मला मराठी हा विषय खूप आवडायचा. म्हणजे सगळ्या विषयांमध्ये भाषा माझा आवडता विषय होता, आणि मी कॉन्व्हेंटमधली आहे, त्यामुळे बाकीच्यांना मराठी वॉज द सब्जेक्ट, की अरे बापरे कसे मार्क मिळवायचे, स्कोरिंग पण नाही वगैरे, असं सगळं त्यांचं होतं. तर माझं हस्ताक्षर इतकं वाईट होतं, ते सुधारण्यासाठी मी शाळेनंतर त्यांच्याकडे जायचे, मग त्यांच्याचकडे काहीतरी खायचं प्यायचं आणि मग काहीतरी लिहायचं. नंतर त्या स्लेट्स यायच्या बघ गिरवण्यासाठी, माझ्याकडे पिवळी आणि निळी रंगाची स्लेट अजूनही आहे, मी ठेवली आहे, कारण मी ती देऊच नाही शकत कोणाला, किंवा टाकून देणं हा प्रकारच नाही करू शकत. आणि आज म्हणजे आता रिअलाइज होतं ते, की जरा बरं जे काय हस्ताक्षर आहे ते जर मी तेव्हा नसतं गिरवलं तर कठीणच होतं सगळं. खरंच. त्यामुळे या छोट्या गोष्टी मला इतकं त्या सगळ्या गोष्टी आठवतात आता, आणि त्या बारीक बारीक गोष्टी महत्वाच्या असतात, की दर्जेदार वाचलं जाणं. मी म्हटलं की ठीक आहे, तुला ॲट अ स्ट्रेच सलगतेने वाचता येत नाही ना खूप, त्या वाचतील, तू ऐक, पण ते तुझ्या कानावर पडायला हवं. कारण लहान मुलांसाठी खरंच चांगली मासिकं बनवतायत, छापतायत लोक. म्हणजे त्याच्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट आहे. काही छान अगदी रवींद्रनाथ टागोरांपासून वेगवेगळ्या भाषेतल्या कथा अनुवादित केलेल्या आहेत, वेगवेगळ्या व्यक्तींविषयी व्यक्तिचित्रणं आहेत, थोडक्यात त्यांच्या वयाला समजतील असं. तर ते कळायला पाहिजे, आणि त्यानिमित्ताने मराठी कानावर पडायला पाहिजे, लिहिली गेली पाहिजे. पुढे काय करतील माहिती नाही, पण आपण त्याच्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे खूप भारी आहे. पण तू ज्या पद्धतीने तिला घडवण्याचा एका अर्थी प्रयत्न करतेस. पण मला सांग की तू आता शूटिंगमुळे अर्थातच त्याला वेळ मिळत नसेल, म्हणजे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप ऐकलेलं, पण दिस इज लॉंग डिस्टन्स पेरेंटिंग. कसं तू मॅनेज करतेस हे लॉंग डिस्टन्स पेरेंटिंग? किंवा आधी कधी तुला वाटलं ही टर्मही मला वाटतं आत्ताच आली, आणि हे घडलं कारण ही संधी आली. म्हणजे मला असं वाटलं होतं की मी वर्षभर करीन, मी माझ्या मुलीपेक्षा फार काही लांब राहू शकणार नाही. पण याचं श्रेय डेफिनेटली त्याच्या बाबांना जातं, कारण तो खूप ममत्वानी तिला सांभाळतो, त्याच्या परीने तो तिच्यासाठी खूप करायचा प्रयत्न करतो, आणि त्यामुळे मी निश्चिंतपणे काम करू शकते, हे तितकंच खरं आहे. आता त्याला तिच्यामध्ये ज्या गोष्टी रुजवायच्या आहेत त्या वेगळ्या आहेत, आणि मला ज्या रुजवायच्या आहेत त्या वेगळ्या आहेत. तर मला ज्या सुट्ट्या मिळतात त्याच्यात माझी धडपड असते की चला आपण एखादं चांगलं नाटक बघायला जाऊ, चला आपण एक चित्रांचं प्रदर्शन बघायला जाऊ, चला आपण काहीतरी छान वाचू. मग स्टोरी टेल सारखं ॲप असतं, त्याच्यावरती चांगल्या कथा आहेत, तर मी आतमध्ये काहीतरी काम करत माझं उरकते, तोपर्यंत तू ही गोष्ट ऐक आणि मला सांग तुझ्या भाषेत तुला काय कळलं. किंवा तिच्या शाळेची निवड, ती आपल्या कन्व्हेन्शनल प्रकारच्या शाळेमध्ये जात नाही. तिच्या शाळेचं नाव आहे गोकुळ, जी डॉक्टर ज्योत्स्ना पेटकर चालवतात, ते MD आयुर्वेद आहेत त्या. आणि तिच्या वर्गात म्हणजे पूर्ण शाळेत मिळून 25-30 मुलं आहेत फक्त, वेगवेगळ्या वयोगटाची. ओके. आणि म्हणजे 7-8 वर्षांपासून ते 13-14 वर्षांपर्यंत, 10वीची एखादी असली तर. आणि ते सगळे एकत्र शिकतात. म्हणजे तिने फोटोसिंथेसिस ती शिकली तर तिच्यापेक्षा लहान वयोगटाला ती शिकवते लगेचच. म्हणजे आणि प्रोजेक्ट बेस, त्यांची आवड त्यानुसार त्यांना शिकवलं जातं. आणि त्यामुळे तिला तिच्यावरती होमवर्क, परीक्षा, आणि मग पहिलं यायचंय हा काही ताणच नसतो. ती म्हणते की मला गणित आवडत नाही, जे की तिला आवडतं खरं तर, पण लॉकडाऊनमध्ये तिला ते मागे पडल्यामुळे तिचा कॉन्फिडन्स गेलाय. ती म्हणाली मी 5वीच्या वयाची पण मला 3रीच्या वयाचं गणित येतं आणि आय एम ओके विथ इट. वाव यार. तिला काही असं फील नाहीये की मी कुठे मागे पडते, मी कुठे पुढे जाते. त्यांच्या शाळेत त्या संकल्पनाच नाहीयेत. आपण एकत्र येऊन शिकूया. किती मस्त आहे हे. थोडंसं काय प्रायोगिक आहे, प्रयोगशील असायला पाहिजे दोन्हीही आई वडील दोघंही, तर असे प्रयोग होऊ शकतात. आत्तापर्यंत तरी आम्ही आनंदी होत तिच्या प्रगतीकडे बघून. कारण बऱ्याचदा मला असं वाटतं की कन्व्हेन्शनल शाळांच्या कॉम्पिटिशनमध्ये मुलं कोमेजतात, आणि तिचा स्वभाव हा बाकावर बसून रट्टा मारायचा नाही आहे. तिला स्वतःला शोध घ्यायला आवडतात, आणि इंडिव्हिज्युअल लर्निंग या तत्वावरती ती शाळा चालते.
किती मस्त आणि आहे तिला हे. स्वतः शोध घ्यायला आवडतात, तिला स्वतः प्रश्न पडतात, तिला त्याची उत्तरं तिला हवी असतात. आणि शाळेत पोर्शनच्या पलीकडे नाही जनरली शिकवलं जात. तिला पडलेल्या प्रश्नांची उत्तर तिला मिळतील याची गॅरंटी नाही, पण ह्या शाळेत तसं होत नाही. तिचे प्रश्न हे झेलले जातात, त्याचं कौतुक केलं जातं आणि त्याची उत्तरं त्या शोधून तिला देतात किंवा एकत्र शोधतात. ती आनंदी हे बघून मला आनंद वाटतो. हे खूप भारी आहे. एकतर मला ही शाळाच असं वाटतं की परत लहान व्हावं आणि अशा एखाद्या शाळेत जावं. खरंच यार, खरंच ती यार. मजा आली असते आणि खऱ्या अर्थाने शाळेत मजा आली असते. पण असो, आय एम ग्लॅड की अशा पद्धतीचे उपक्रम होत आहेत आणि इतकी सगळी मुलं त्याचा फायदा घेत आहेत आणि जास्तीत जास्त लोक घेतील भविष्यात, अशी आशा आहे. तुझ्याकडे बघितल्यानंतर मला नेहमी असं, आता तू मला सांग हे चुके की बरोबर, पण मला असं वाटतं तू एक अशी व्यक्ती आहेस जिला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये फार मजा येते आणि आनंद मिळतो. म्हणजे यू डोंट नीड बिग ह्यूज इव्हेंट्स. करेक्ट. काहीतरी छोटंसं छान झालं. परवा आमच्या घराखाली वासुदेव आलेला, मला खूप छान वाटलं. आणि माझं असं झालं की एक मिनिट, एका शहरामध्ये आधी वासुदेव येतो हेच मला इतकं भारी वाटतंय. मी त्यांना पैसे दिले, त्यांनी गाणं म्हटलं, मला असं झालं की माझ्यातली लहान मुलगी अशी झालेली. तर मला तुला विचारायचंय की अशा कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मधुराणीताई? ती असंख्य. परवा मी लिफ्ट मधनं बाहेर पडले, एक काचेचं दार आहे आमच्या लिफ्टच्या समोर, त्याच्या पलीकडे एक मांजर निवांत झोपली होती आणि तिची 4 पिल्लं तिच्या कुशीत झोपली होती. हे बघून माझा दिवस सार्थकी लागला. मी दिवसभर ती इमेज आठवत होते आणि आई ग किती गोड असं मला होत होतं. मी जेव्हा आमच्या सेटवरती शिरते तेव्हा 3-4 प्राजक्ताची झाडं आहेत आणि प्राजक्ताची फुलं मी असं इमॅजिन करते की देवानीच ती माझ्यासाठी पाठवली. मी तिथली 4-5 फुलं उचलल्याशिवाय माझ्या मेकअप रूममध्ये जातच नाही. तेव्हा किंवा मोगरा उमलतो, फुलं उमलतात, या सगळ्या गोष्टींचा मला निरतिशय आनंद होतो. किंवा कुठलं तरी एखाद्या गाण्याची लकेर आपल्या आवडीच्या आपल्या कानावर पडावी आणि आपला दिवस सुंदर जावा, अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद मला खूप मिळतो. किंवा अभिनय करताना सुद्धा एखादी आपण इमॅजिन न केलेली जागा आपल्याला सापडते अभिनयात, तेव्हा पण किती आनंद मिळतो, खूप आनंद मिळतो. आणि या इतक्या बेसिक गोष्टी आजच्या भाषेत आहेत पण त्याने इतकं छान वाटतं. एखादी वाऱ्याची झुळूकही आपल्याला सुखावून जाते ना. 100%. तुला माहितीये, मला वाटतं कुठेतरी हे वाचलं होतं की जर तुम्ही संवेदनशील असाल, अर्थात तू खूप आहेस, आणि ते त्याच्यानंतर कोणतीही कला फॉर एक्झाम्पल तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आधी तुमची माती तशी भुसभुशीत लागते की तुमच्यावर काहीतरी परिणाम तुम्ही होऊ देण्यासाठी मुळात तुम्हाला काहीतरी एक तयारी किंवा एक तुमची कंडिशन लागते. अगदी खरं. तर तुझ्या बाबतीत तू ती कंडिशन, तुझी माती भुसभुशीत सतत कशी ठेवते सो दॅट वेगवेगळ्या पद्धतीच्या कलांचा तुझ्यावर काही परिणाम होईल? हे खूप उत्तम प्रश्न विचारलास तू, कारण ते गरजेचं असतं. आपण जगताना नकळत बोथट होत जातो, मंडेन होत जातो, पण आपली संवेदनशीलता सतत म्हणतो ना आपण शार्पन करत राहणं, तराशत राहणं, सतत ओपन ठेवणं, काहीही गोष्ट आपल्यापर्यंत पोचू देण्यासाठी एक ओपननेस ठेवायला लागतो किंवा ती सूक्ष्मता टिपायला तेवढी तीव्रता आपल्या जागृत ठेवायला लागते जाणीवपूर्वक. कारण आता काळ इतका बदलला आहे आणि आपल्यावर इतकी प्रलोभनं आहेत, आकर्षण आहेत, पैसे कमवण्याची एक म्हणतो ना आपण एक जबाबदाऱ्या आहेत अनेक वेगवेगळ्या, की त्याच्यामध्ये आपण रुटीन होत चाललोय का? आपल्याला काही घडतंय समाजात आजूबाजूला, त्याचा परिणाम होईनासा झालाय का? हे सतत मी स्वतःला विचारते. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं चांगलं ऐकत राहणं, चांगलं वाचत राहणं आणि अशा व्यक्तींच्या सहवासात राहणं, त्यांच्याशी बोलणं. जसं कवितेचं पान करताना मला असंच वाटलं होतं की माझ्यापेक्षा संवेदनशील असणाऱ्या कवींच्या कविता अजून माझ्यापेक्षा संवेदनशील असणाऱ्या लोकांबरोबर गप्पा मारून जर त्या लोकांपर्यंत मांडल्या तर आपल्यातली ती जी लॉ आहे म्हणते, ती ज्योत आहे, ती तेवत ठेवणं खूप गरजेचं आहे सातत्याने. त्यासाठी आहेत त्या गोष्टी अनलर्न करणं. मग पुन्हा एकदा मला असं वाटतं की मी गाणं शिकायला हवं, पुन्हा एकदा कविता नव्याने ज्या जुन्या वाचल्यात त्या पुन्हा वाचायला हव्यात. आणि ह्याच कलेशी सतत कलेचा हात सोडायचा नाही, हीच एक गोष्ट आहे. आणि ती सुद्धा अभिजात कुठल्या तरी कलेची, म्हणजे ते मग अभिजात नृत्य असो, शास्त्रीय संगीत असो, काव्य असो. मला असं वाटतं की मला शिल्पांचा अभ्यास करायचा आहे, मला मंदिरांचा अभ्यास करायचा आहे, मला त्यातलं वेगळं काहीतरी शोधायचं आहे. मी हे जर केलं नसतं तर मी इंडॉलॉजीच्या कोर्सला ॲडमिशन घेणार होते. आई कुठे काय करते जर घडलं नसतं तर. मला असं खूप वेगवेगळं खूप शिकायचं आहे, आणि कुतूहलापोटी आहे.
कुतूहलापोटी आहे. त्याच्यात जाऊन नाही, लगेच आपण करिअर नाही, करूया. नाही 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 जसं माझ्या आईने PhD केलं वयाच्या 65व्या वर्षी. वाव. ते तिला कुतूहल होतं, तिला काहीतरी त्यातला सखोल अभ्यास करायचा होता, शोध घ्यायचा होता म्हणून होता. आणि मला वाटतं मी तशीच आहे, कोणाला प्रूव्ह करायला नाही, की अजून एक आस्पेक्ट आयुष्याचा, अजून एक आयुष्याकडे बघण्याची वेगळी दृष्टी ही मिळायला हवी ना. 100%. गाणं सुटलं याचं वाईट वाटतं मला आज, कारण गेले 4 वर्ष मी शिकत नाहीये. तर शिकायला पाहिजे मला पुन्हा नव्याने, आणि त्याची जाणीव सतत ठेवत राहणं, चांगलं संवेदनशील लेखकांनी लिहिलेलं वाचत राहणं, अशीच तुम्ही तुमची संवेदनशीलता ताजी ठेवू शकता. 100%. आता कवितेचं पानचा विषय निघालाय, तर एकतर मी प्रचंड मोठी चाहती आहे कवितेचं पानची, कारण मला असं वाटतं की इतका सुंदर ठेवा त्या सिरीजमुळे आज आपल्याला इंटरनेटवरती अवेलेबल झालाय. असे कितीतरी मोठमोठे लेखक आणि कवी आहेत ज्यांच्याबद्दल आपण वाचलंय, आणि त्यांचं नाव जर आपण युट्यूबवरती टाकलं तर आपल्याला 1-2 क्लिप्स त्या पण कोणी कधी शूट करून देवाच्या कृपेने टाकल्या असतील म्हणून अवेलेबल आहेत. त्या व्यतिरिक्त आपल्याला कधीच त्या व्यक्तींबद्दल काहीच कळलं नसतं अदरवाईज. पण कवितेचं पान सारख्या उपक्रमाच्या मुळे एकतर कवितांबद्दल प्रत्येक भागामध्ये नवनवीन कवी आहेत, त्यांच्यासोबतच्या तुझ्या गप्पा आहेत, आणि खूप भारी तो प्रोजेक्ट आहे. त्यामुळे सगळ्यात आधी तर थँक्यू की तुम्ही सगळ्यांनी मिळून, सगळेच जे इन्व्हॉल्ड होते त्या प्रोजेक्टमध्ये, तुम्ही केलात तो प्रोजेक्ट. कारण तुम्ही केला नसता तर आम्हाला ते कधीच ऐकता आणि बघता आलं नसतं. खूप बरं वाटतंय की ज्या जनरेशनसाठी हे केलं होतं त्या जनरेशनची तू एक रिप्रेझेंटेटिव्ह आहेस. म्हणजे मला करताना या गोष्टीला 8 वर्ष झाली असतील. 8 वर्षांपूर्वी मी काम सुरू केलं त्याच्यावर, आणि तेव्हा गुगल हे त्याचा काय म्हणतात त्याला स्फोट झाला होता, आणि मला एका कार्यक्रमासाठी निवेदनासाठी विचारलं होतं. आणि मी विचार केला की नेहमीसारखं निवेदन करण्यापेक्षा मला वाटतं की मी काही कविता त्याच्यात सादर कराव्यात, म्हणजे कवितांरूपीच निवेदन असावं. ते शोधायचं, आणि माझी मुलगी अगदी बाळ होती, मला लायब्ररीत जाऊन बसणं शक्य नव्हतं, म्हणून मी गुगल बाबांना विचारलं की मराठी कविता, आणि त्याच्यात तेव्हा त्याचं काहीच स्थान मराठी कवितांचं यूट्यूबवरती नव्हतं. राईट. मी म्हटलं की आता ही माझी जर कथा आहे तर माझ्या पुढच्या जनरेशनला तर मराठी कविता संग्रह उचलून वाचायचा आता पेशन्स आहे की नाही मला माहिती नाही. म्हणून त्यातून कवितेचं पान सुरू झालं. मग पहिला फोन मी सुबोध भावेला केला होता की सुबोध मला असं असं करायचं आहे, तुला आवडेल का माझ्याबरोबर कविता वाचायला, असा काहीतरी एपिसोड करूया का. त्यांनी हो म्हटलं. मग कौशली नांदरला केला, शर्वरी जमिनीसना केला. सगळे मित्र होते. या सगळ्यांची किती आवड आहे कवितेविषयी, त्यांना किती तगमग आहे, आत्मीयता आहे माहीत होतं. आणि मग असं करत 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 एक 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 जोडले गेले आणि 48 एपिसोड त्याचे झाले. आणि बघतायत लोक, अजूनही प्रेमाने बघतात, रिपीट बघतात. अनेक जणांनी मला असं सांगितलं की लॉकडाऊनमध्ये आमचा श्वास होता कवितेचं पान, कारण इतकी निगेटिव्हिटी आजूबाजूला होती की त्या कवितांमध्ये आम्ही रमून जायचो आणि दिवसाला रोज एक एपिसोड ऐकून आमचा दिवस चांगला जायचा. आणि मला वाटतं मोठं काम झालंय माझ्यातून, माझ्याही नकळत. 100%. पण मधुराणीताई, तू इतक्या सुंदर पद्धतीने कविता वाचतेस किंवा समजून घेतेस, किंवा मला हेही आवडतं कवितेचं पानमध्ये की बऱ्याच वेळेला म्हणजे परफॉर्मन्स सारखं नाही येते. तुम्ही खरंच तिकडे वाचता आणि वाचताना तुम्हाला जर कुठे 2 क्षण थांबावं असं वाटलं तर तुम्ही थांबता, विचार करता, काय वाटलं ह्याच्याबद्दल बोलता. आणि त्यामुळे ती इतकी इनऑर्गॅनिक प्रोसेस आहे की ती तितकीच पोहोचते की असं वाटतं की आम्ही सुद्धा तुमच्यासोबत वाचतोय. मला सगळ्यांच्या वतीने हा प्रश्न विचारायचा आहे की कवितेचा आस्वाद कसा घ्यावा. हो, हे खूप अवघड आहे सांगणं, कारण ती इतकी वाहती आहे आणि तिला इतके वेगवेगळे कंगोर आहेत की तुला जशी एखादी कविता दिसेल तशीच ती मला दिसेल असं नाही. तुला वेगळी दिसेल, मला वेगळी दिसेल. पण आस्वाद कसा घ्यावा त्याच्यासाठी एक प्रक्रिया म्हणून काय सांगायचं तर ती तुम्हाला जर एखादी कविता एक तर तुम्हाला ती रेझोनेट होते किंवा नाही होत, ती सातत्याने वाचून त्यातले लेयर्स काढून त्या आस्वाद घेऊन त्याची स्क्रुटिनी नाही करायची, ती आस्वाद घ्यायचा त्याचा, ती वाचायची, ती छान वाचायची, मोठ्याने वाचायची. आणि कळायला पाहिजे असं काही नाही. काही कविता कळतातच असं नाही, इथपर्यंत जातात आणि भिडतात डायरेक्ट. तर जेवढी तुम्ही कविता वाचाल कदाचित तुम्हाला त्यातली लय सापडणार नाही सुरुवातीला, हळूहळू त्यातली लय सापडेल. जेवढ्या वाचाल तेवढाच त्यातली गंमत कळत जाईल. खरी गोष्ट आहे. आणि असंही होतं ना बऱ्याच वेळेला की आपण एखादी कविता वाचतो आणि त्याचा
एक्झॅक्ट अर्थ म्हणजे जसं आपण शाळेत करायचो की संदर्भ स्पष्टीकरण हे हो, ते हो, असं आपल्याला इमिजिएटली सापडत नाही. आणि बऱ्याच वेळेला मनात असं वाटायला लागतं की अरे आपल्याला काहीच कळत नाही. आणि आता सगळ्यात त्याच्या पुढचा प्रश्न म्हणजे ह्याचा खरा अर्थ कोण सांगेल, कोणाला विचारावं. आधी आजी आजोबा बऱ्याच लोकांच्या घरी असायचे ज्यांना कवितांची आवड होती, पटकन त्यांना विचारलं जायचं. आजकाल म्हणजे माझ्या बाबतीत मला असं किती वेळा होतं की मी एखादं काहीतरी वाचलं पण आता मी कोणाला विचारू, मी हे फेसबुकवर टाकू की इंस्टाग्रामवर टाकू. बऱ्याच वेळेला हाही अनुभव आलाय की फेसबुकवर टाकल्यावर खरंच कोणाच्या तरी घरचे आजी आजोबा किंवा काका काकू असतात ज्यांना माहित असतं आणि ते कॉमेंट करून सांगतात की बाई ह्याचा अर्थ हा आहे. खूप छान वाटतं. पण ही प्रोसेस कविता उमगण्याची ही खरं तर खूप पर्सनल आहे. ही खूप पर्सनल आहे आणि 1 to 1 आहे. त्या कवितेशी तुम्ही त्यावेळेला कसे जोडलेले आहात, तुमची भावनिक स्थिती काय आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. मला कितीतरी कविता 8 वर्षांपूर्वी वेगळ्या कळल्या होत्या आणि आता त्याचे वेगळे अर्थ लागतात किंवा ती वेगळी दिसते कम्प्लिटली चित्रासारखी. एकच चित्र आपण वेगवेगळ्या कोनांमधनं बघावं तशी ती कविता दिसत जाते. तर हे सांगणं अवघड आहे कारण आपल्याला शिकवलं असं गेलंय. कविता मोकळेपणाने नाही शिकवली गेली आपल्याला. त्याचं मग ह्या ओळीचा अर्थ, ह्यात कवीला काय म्हणायचंय, या ओळीचं संदर्भासहित स्पष्टीकरण करा, अशी त्याची खूप प्रश्नोत्तर आणि परीक्षा वजा त्याच्या आपल्यावरती त्याचे संस्कार झाल्यामुळे कविता ही मनमुराद आस्वाद घ्यायची गोष्ट आहे किंवा ती आपल्या आयुष्याचाच एक तुकडा आहे याची जाणीवच नाही लोकांना. आता पाऊस आला ग ऋतू हिरवा मोर झाला ग, किती दिसांनी कंठ ओला झाला ग. ह्याचा आस्वाद घ्यायचा म्हणजे काय, त्याचं डिसेक्शन नाही करायचंय आणि त्याचा अर्थ समजावून सांगायचं नाही. ती तुला भिडली ना आता, राईट. पावसाचं वातावरण निर्माण केलं ना त्याने तुझ्या समोर, अंगावर काटे आले ना, बस एवढंच आहे. 100%. मी ऍक्च्युली माझा पुढचा प्रश्न असं साधारण ह्यालाच लागून आहे, पण तुला विचारण्याचं खास कारण असं की तू म्हणजे अर्थात गाणं असेल, अभिनय असेल, त्याचसोबत तू खूप छान दाद देतेस, तू खूप छान बघतेस, तू खूप छान समजून घेऊ शकतेस. आणि जितकं म्हणजे सगळेच जण सतत कलाकार नाही असू शकत, काही रसिक होणं फार गरजेचं आहे, नाहीतर बघणार कोण, नाही का. त्यामुळे मला अनेक वेळेला असं वाटतं की मला छान रसिक व्हायचंय. मी खूप गमतीने इन्स्टावरती माझ्या बायोमध्ये लिहिलेलं ट्राईंग टू बी अ गुड रसिक वगैरे, असं ते खूप रॅन्डम थॉट होता तो. पण मला जेन्युइनली असं वाटतं की एखादं नाटक बघितल्यानंतर माझ्यामध्ये ती उर्मी नाही येत की अरे मी कधी स्टेजवर जाऊन अभिनय करेन. माझ्या ती उर्मी येते की आता पुढचं नाटक मी कधी बघेन आणि मी कशी ती असेन जिला हे नाटक खूप छान कळलं. तर एक चांगलं रसिक होण्यासाठी तुझ्या दृष्टीने काय काय महत्वाचं आहे किंवा तू कसं एक चांगला रसिक बनण्याकडे तुझा प्रवास? मला वाटतं ओपन हार्ट असणं, कुठलेही काहीही ठोकताळे न ठेवता कुठलीही कला मोकळ्या मनाने कवेत घेऊन त्याचा आस्वाद घेता येणं, कोरी पाटीहून कुठल्याही कलाकृतीकडे बघता येणं. आणि ह्याच्यातलं मला सौंदर्यच बघायचं आहे आणि ते सौंदर्य सापडल्यावरती मला त्याला दाद ती आपसूक येते. मग तुमचं मन जर मोकळं असेल, मोकळं ढाकळं असेल आणि सौंदर्यासक्ती असेल तुमच्यामध्ये, तर तुम्ही चांगले रसिक होताच आणि तुम्ही दाद देताच. मग तुम्ही हात आखडता घेतच नाही. त्यातूनच मी तुला मेसेज केला ना की तू चांगला इंटरव्ह्यू घेतेस. सो ती एक, तो मला असं वाटतं की तू म्हणतेस असंच माझं आहे की कलाकार वगैरे ठीकच आहे, मला रसास्वाद घ्यायचा आहे प्रत्येक कलेचा, त्याच्यासाठी माझा जन्म आहे. अभिनय करताना मी त्या स्क्रिप्टचा रसास्वाद पूर्णपणे खेचून घेते. ती संहिता मला पूर्ण माझ्यामध्ये शिरून मग ती उमटत असते. पण पहिले मला आय नीड टू अप्रिशिएट की काय लिहिलंय. सो ट्रू, 100%. इथे जर एक असं एक पडदा, ही मग एक भिंत उभी राहिली आपल्या मनाच्या आजूबाजूला, तर आपण त्या आतमध्ये कसं शिरू देऊ बरं. 100%. आणि किती महत्वाचं आहे, किती महत्वाचं आहे की पूर्णपणे त्या समर्पण त्या संहितेला जेव्हा तुम्ही करता तेव्हाच तुम्ही ते तुमच्या अभिनयातनं उमटवू शकता. किंवा एखाद्या कवितेला जेव्हा तुम्ही सरेंडर होता पूर्णपणे, तेव्हा ती कविता तुम्ही इतरांपर्यंत पोचवू शकता. पण ती आधी सरेंडर व्हायचं म्हणजे काय की काय हातात पडलं यार माझ्या, काय कविता आहे ही, काय स्क्रिप्ट आलंय माझ्या हातात, काय गाणं आहे हे मला म्हणायचं आहे. इथं ना त्याची सुरुवात व्हायला लागते. काय राग आहे हा, म्हणजे तुम्ही ते भारावले पण आहे ना ते पहिल्यांदा असेल. तुम्ही मुळात रसिक असाल तर तुम्ही चांगले कलाकार होता, आणि नसाल कलाकार तरी चांगलं रसिक होणं हे मला असं वाटतं की खूप गरजेचं आहे. तर तुम्ही पूर्णत्वानी आणि भरभरून दिलदार
रसरशीत आयुष्य जगू शकता. किती मस्त, वाव. मी मगाशी म्हटलेलं सकारात्मकता ती अशीच येते आणि मला इतकं छान वाटतंय. आता थोडंसं पुन्हा मी आई कुठे काय करतेकडे येणार आहे, कारण मगाशी एक मुद्दा मला बोलायचा राहिला की एक असं पात्र जे इतकं काय काय सहन करतं, इतके वेगवेगळे टप्पे त्या व्यक्तीच्या आयुष्यात येत आहेत. नाही म्हटलं कितीही आपण अगदी स्विच ऑन स्विच ऑफ आणि मी आता नाही याचा विचार करणार असं ठरवलं तरी सुद्धा कुठे ना कुठे तू म्हणालीस तसं की त्या सगळ्या भावनांनी तुला कुठेतरी स्पर्श केलाय. ह्या सगळ्यामध्ये स्वतःला न गमावणं हे किती कठीण होतं किंवा किती कठीण असेल, नाही का? हो, ते कठीण असतं ना, कारण 12-13 तास तुम्ही ती भूमिका करत असता. तो त्या भूमिकेला तुम्ही तुमचं काहीतरी देत असता, त्या भूमिकेतनं तुम्ही काहीतरी घेत असता. त्याचं काही ना, आता माझ्याबरोबर जी काम करते कौमुदी वालोकर, तिने MA सायकॉलॉजी केली आणि तिचा विषय हा होता की करत असलेल्या भूमिकेचा काही परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर किंवा आपल्या मेंदूवर होतो का, आणि तिचा हायपोथिसिस हा होता की होतो. कारण तुम्ही ते करत असताना ते न्यूरॉन्स ऍक्टिव्हेट होतात ऍक्च्युली, त्याचा परिणाम तुमच्यावरती काही प्रमाणात होतो. आणि आता आजूबाजूचेच लोक मला सांगू शकतील की मी अरुंधतीमुळे बदलली आहे का खऱ्या अर्थाने, किंवा मी अरुंधतीसारखी वागायला लागली का. तुला असं वाटतं का मी आता अरुंधतीसारखी वागते? नाही. कुठेतरी मी ऑन ऑफ करायला शिकली की ती साडी, तो विग आणि तो पेहराव घेतल्यानंतर मी आपोआप कॅमेरा ऑन ऍक्शन झाल्यानंतर मी आता 4 वर्षात ते आपोआप तो पणा तुमच्यामध्ये येतो. कारण एवढ्या मोठ्या मुलांची आई मी खऱ्या आयुष्यात नाही आहे, पण तो एक त्या एजचा ते बेअरिंग आणि अरुंधतीसारखं बोलणं, हे सगळं मला असं वाटतं की ते सुरुवातीचे काही दिवस तुम्हाला रुजवावं लागतं आणि मग ते आपोआप होतं. पण काही अंशी हो, मी मगाशी म्हटलं तसं की, आणि हे खूप सशक्त कॅरेक्टर असल्यामुळे जर मी घेतलं असेल अरुंधतीमधलं तर काहीतरी चांगलंच घेतलं असेल की तुमच्या तत्वांसाठी उभं राहायला हवं, तुम्हाला ज्या गोष्टी पटत नाहीत त्याविषयी बोलायला हवं. अरुंधती ही खूप ऑथेंटिकली जगणारी बाई आहे आणि मला असं वाटतं तिच्याकडनं मी ऑथेंटिसिटी शिकले, विच इज सो नाईस, विच इज सो इम्पॉर्टंट. आणि ॲट द एज ऑफ 40-41 मी ती शिकले आणि मला त्याचा अभिमान आहे. कमाल यार. मला एक गोष्ट विचारायची आहे की फॉर एक्झाम्पल अनेक जण ज्यांना अभिनय क्षेत्रात यायचं आहे उदाहरणार्थ, किंवा कोणत्याही कला क्षेत्रात जायची इच्छा आहे, ग्रॅज्युएशन नंतर नाही म्हटलं तरी आपण विचार करायला लागतो की अरे आता काय असेल पुढे, आणि इमिजिएटली ती कुठेतरी भूक असते की नाही काहीतरी मिळावं काहीतरी मिळावं काहीतरी मिळावं. ह्या सगळ्यामध्ये बऱ्याच वेळेला जेव्हा थांबावं लागतं किंवा संयम ठेवावा लागतो किंवा वाट बघावी लागते, हे वाट बघणं खूप कठीण होऊ शकतं अशा पिरियडमध्ये. तुझ्या बाबतीत तू खूप संयमी होतीस तसं बघायला गेलं तर, किंवा ही भूमिका सुद्धा एका काळानंतर तुझ्या आयुष्यात आली. हे वाट बघणं एक कलाकार म्हणून कसं असतं आणि तू त्याला कशी सामोरी गेलीस? खूप पेनफुल असतं, खूप जास्त पेनफुल असतं. कारण तुम्हाला माहित असतं की तुमच्यात काय कपॅसिटी, तुम्हाला माहित असतं की काय ठुसठुसके भरलंय आपल्यामध्ये आणि ते बाहेरच येत नाहीये. ते आपल्याला त्याला एक्सप्रेशन द्यायला आपल्याला आत्ता वावच मिळत नाही, असं काहीच आपल्यापर्यंत चालून येत नाहीये. आणि सातत्याने प्रत्येकामध्ये ते क्रिएट करण्याची आर्थिक क्षमता नसते की मी माझ्यासाठी फिल्म बनवते, की संधी येते मीच संधी यायलाच लागते. म्हणजे तुम्ही अशा काळात काय करायचं हा तुझा प्रश्न जर असेल तर अशा काळात तुम्ही तुमचा रियाज चालू ठेवायचा. मला असं वाटतं की मी इतकी ठाशीव पद्धतीने अरुंधती करू शकले कारण इतक्या वर्षांचा माझा रियाज आणि इतकं थांबणं हे सगळं एकदम त्याच्यामध्ये उतरलं की मी पणाला लावलं की हे आणि आता हे इथे वाजवायलाच पाहिजे मला, इथे मला पणाला सगळा कस लावायलाच लागेल मला. कारण तो थांबून मिळालेली संधी होती, ती पटकन मिळालेली नव्हती, त्यामुळे मला त्याची व्हॅल्यू होती, त्याचं मूल्य होतं खूप जास्त. पण कुठेतरी म्हणजे पहिलं पाऊल टाकतानाच ॲट द बॅक ऑफ द माइंड कुठेतरी ही तयारी ठेवणं की थांबायला लागू शकतं, थांबायला लागू शकतं. आताही मला थांबायला लागू शकतं. यानंतर काय हा प्रश्न मला ही सिरियल संपल्यावर पडणारच आहे. असंच वाटणार नाही की इतकाच चॅलेंजिंग किंवा ह्याच्यापेक्षा चॅलेंजिंग काहीतरी हवं. ते येईपर्यंत मला थांबायला तर लागणार. मग त्या काळात मी काय करते, मग स्वतःवर कसं काम करायचं. आणि ते मला सगळ्यांना सांगणं खूप महत्त्वाचं वाटतं की डोंट गिव्ह अप, पेशन्स ठेवा, ते येतं आपल्यापर्यंत. पण त्यासाठी तुम्ही सातत्याने तुमचा फोकस ठेवणं की मला हे करायचं आहे आणि मी रियाज करते आणि एक दिवस त्याला एक्सप्रेशन मिळणार आहे, हा विश्वास ठेवणं.
गिव्हिंग अप इज इझी, क्विटिंग इज इझी. मग मी रियाज काय केला, तर मी चांगलं वाचत राहिले, मी प्रायोगिक नाटक करत राहिले. प्रायोगिक नाटक हा रियाजच आहे ना. खरं, ते पण तुमच्या आयुष्याचं पूर्ण वेळाचं काम असू शकतं, पण ते रियाज आहे. तर तुमच्या आयुष्याचा पण रियाज आहे की तुम्ही वेगळंच काहीतरी करता, वेगळंच काहीतरी पणाला लावता. तोही एक रियाजच आहे. मी कवितेचं पान केलं हा माझा रियाज होता 100%. माझ्याकडे जेव्हा संहिता येते तेव्हा त्याच्यातले बिटवीन द लाईन्स काय, 2 शब्दांमध्ये काय लिहिलंय आणि काय म्हणायचं आहे, ह्या दोन्हीमधला फरक हे मला कवितेनी संहितेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली, त्यातलं काव्य शोधायची दृष्टी दिली. नाटकं वाचली मी खूप सारी मधल्या काळामध्ये. रंगपंढरीसारखा प्रोजेक्ट केला की ज्यातनं मी एवढ्या ॲक्टर्सचे इंटरव्ह्यूज घेतले की अशा थोर लोकांबरोबर उठबस करता आली, त्यांचे अभिनयाविषयीची, नाट्याविषयीचे विचार मला ऐकता आले. हा एक प्रकारचा माझा रियाज होता. तो रियाज करत राहायला पाहिजे. अभिनेत्यांनी सातत्याने क्लासिकल शास्त्रीय संगीतामध्ये किंवा कुठल्याही अभिजात कलेमध्ये रियाज हा अविभाज्य भाग असतो, पण अभिनेत्यांना असं वाटतं की आम्ही काय रियाज करायचा. मी जाहिराती केल्या असतील 70-80, त्याच्या आधी मी 87 ऑडिशन्स दिल्या होत्या, ज्या फेल गेल्या होत्या. त्याच्यानंतर मला पहिली ॲड मिळाली. पण ते 87 ऑडिशन्स ज्या फेल गेल्या होत्या तो माझा रियाज होता. ती एक क्रॅक करण्यासाठी तो अभिनेत्याला करत राहायला लागतो. चांगली नाटकं जाऊन बघायला पाहिजे. आता तर सगळं हातात आलंय, चांगले चित्रपट बघायला पाहिजेत. मी करते अजूनही. एखादं कोणीतरी दिलेलं एक्सप्रेशन मला जर आवडलं तर ते मी आरशात करून बघते. अच्छा, तो डायलॉग म्हणून बघते. वाव, हे मला क्रॅक करता येते का, हे मला जमेल का, हे एवढ्या सटली केलंय, हे मला जमेल, मी करून बघते, ते मी म्हणून बघते. हा रियाज करत राहायला लागतो. खूप भारी आहे. हो बाय. जे शोधतायत अभिनेत त्यांनाही मी हेच सांगेन की एकांकिका आहेत आपल्याकडे, नाटकं आहेत, त्यातली 2-3 वाक्य घ्या. कारण येतात मुलं आणि पाठांतराची पण त्यांच्यामध्ये क्षमता नसते. कमीत कमी दिलेली 4-5 वाक्य जी आहेत ती सलग पाठ, त्याचा पण रियाज असायला लागतो पाठांतराचा. पण तोंडात जी मराठी लिहून आली ती तोंडात प्रत्येकाच्या घरची भाषा नसते, ती पाठ करायची तुम्हाला सवय असायला पाहिजे. घ्या 1-10 ह्याचा उतारा घ्या, पाठ करा. आजकाल आपल्याकडे मोबाईलमध्ये कॅमेरा आहे, करा शूट, तुमचा तुम्ही बघा की तुम्ही काय केलं आहे. अशा कितीतरी पद्धतीने तुम्ही रियाज करू शकता. आणि तो बघत असतो की तुम्ही लावून धरलेत ते, तुम्हाला हे करायचंच आहे ना, तर तो देतो एक दिवस संधी नक्की. अगेन अंडरलाइनिंग रियाज. म्हणजे आतापर्यंत जितके या पॉडकास्टमध्ये मोठमोठी माणसं आली आहेत त्या प्रत्येकाने कुठे ना कुठेतरी कोणत्या ना कोणत्या त्यांच्या शैलीतून हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की हा रियाज किती महत्वाचा आहे. नाही म्हटलं तरी आज सोशल मीडिया आहे, तू म्हणालीस तसं सगळंच इमिजिएटली आपल्याला अवेलेबल आहे. आपल्याला काही वाटलं तरी आपण लगेच व्यक्त होतो. आणि पुन्हा एंटरटेनमेंट हे जर एक मनोरंजन क्षेत्र आपण घेतलं तर ह्या सगळ्यामध्ये आता तुम्ही जर सिरियल करत असाल तर तुम्हाला सोशल मीडियावरती असणं किंवा तिथे काहीतरी कॉन्टेंट क्रिएट करणं वगैरे वगैरे सगळा त्याचा भाग झाला जो एकेकाळी नव्हता. हे कॉन्ट्रॅक्टमध्ये नसायचं, आता आहे. ठीक आहे, त्याची चांगली वाईट बाजू मला माहित नाही, पण हे दिसणं वर्सेस हे असणं ह्याच्याबद्दल तुला काय वाटतं की किती तफावत तुला जाणवते बिईंग इन दिस इंडस्ट्री? तफावत नाही, मला त्याचा ना दबाव जाणवतो की एक नवीन टार्गेट टास्क आहे हा. बरं, मी एवढी ऍक्टिव्ह नव्हते. आमच्या जनरेशनची बरीच जण ही नव्हतीच खरं तर, आताशा यायला लागली आहेत. बरं, तुम्ही 12-13 तास रोज काम करताय, त्याच्या पुढे रील्स कधी टाकायच्या भाई? बरं, प्रेशर असतं ते की सोशल मीडियावर तुम्ही ऍक्टिव्ह असलं पाहिजे. आता तू काय नंबर 1च्या सिरियलची लीड आहेस तर तुझे एवढे तर फॉलोअर्स असायलाच पाहिजेत. मी जाम सिरियसली घेतलं होतं आणि मग नंतर लक्षात आलं की हे ह्याला काय अर्थ नाही, मला माझं काम पहिले करायचे, बाकी फॉलोअर्स वगैरे होतील. म्हटलं मला वेळ असेल तेव्हा मी बघते. कारण आयुष्याचं माझ्या विभाजन हे ठरलेलं आहे की मुंबईत असेल तेव्हा काम, ताबडतोब सुट्टी मिळाली की पुण्याला जायचं मुलीबरोबर खरं आई, पण इथे आई ही रील आई, इथे रिअल आई. आता मला याच्यात रील्स आणि फोटो काढत राहणं आणि सतत काहीतरी याच्यासाठी वेळ नाहीये आणि त्याचं प्रेशर येतं. म्हणजे तुम्हाला त्या काय म्हणतात त्याला कॉम्पिटिशनचा एक भाग व्हावं लागतं. मग मी विचार केला की ठीक आहे, सगळे म्हणतायत नाही करावं. मी तर मध्ये मध्ये सोशल मीडिया अनइन्स्टॉल करते. मागच्याच वर्षी का त्याच्या मागच्या वर्षी 3 का 4 महिने माझ्याकडे फोनवरती काही नव्हतं, ना फेसबुक ना इन्स्टा. मला ते झेपतच नाहीये एवढा कंटेंट.
माझं माइंड प्रोसेसच नाही. आत्ता हा सगळा जो ट्रॅक चालू होता आशुतोषच्या जाण्याचा, तेव्हा मी इतकी मेंटली ब्लॉक झाले होते की मी सोशल मीडिया पहिले ऑफ केलं, की माझं मेंदू एवढी इन्फॉर्मेशन प्रोसेस करू शकत नाही किंवा टायर्डमधून, आणि पहिले हे ऑफ कर, नाही तर आपलं अनाहूतपणे हात जातो तिथे आज मोबाईलवर. जेव्हा तुम्ही लॅपटॉपवर किंवा PC-वरती कम्प्युटरवरती बघत होतात तेव्हा तुम्हाला तिथे जाऊन बसायला लागायचं, ते ओपन करायला लागायचं, मग तुम्ही फेसबुक किंवा आता तुमचा हात अभावितपणे जातो तिथे आणि मग ते दिसायला लागतं. मला असं वाटतं की एवढी इन्फॉर्मेशन आपण प्रोसेस करू शकतो का, एवढी गरज आहे का? त्यामुळे मी खूप रेग्युलरली ॲक्टिव्ह नसते खरं तर. पण मग मी मध्ये विचार केला की चल सगळे म्हणतायत तर आपण करूया. मग मला काय आवडतं, निश असेल, मला कविता आवडतात ना, मी छोट्या छोट्या कवितांचे रील्स करून टाकते आणि मी तसं करायला सुरुवात केली. त्यालाही खूप रिस्पॉन्स येतोय, त्याचे पण 10-10 मिलियन व्ह्यूज आहेत. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट, आणि ही खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने 10 मिलियन झाले ते का अशा व्हिडिओला ज्यात कविता आहे आणि काही नाहीये, काही अट्रॅक्टिव्ह ॲज काही नाही त्याच्यामध्ये. मी साध्या साडीमध्ये बसली एका ठिकाणी आणि मी कविता वाचली आणि त्याला 10 मिलियन व्ह्यूज आहेत, काही 8-1 मिलियन व्ह्यूज आहेत, काही कवितांना 5-6 मिलियन तर असेच आहेत. सो हे खूप यशही आहे, पण मला त्याचं प्रेशरही येतं की सातत्याने ते देत राहा, करत राहा. धडपण येतोय मला त्याचं. आणि ते आहे तसं बघायला गेलं तर ओव्हरवेल्मिंग. आणि मी बघते ना माझ्या आजूबाजूच्या, आता तुझ्या जनरेशनच्या मुलंही असतील, माझं मुलांची बोलणं कमी होतं किंवा ते जरा असं आपली आतली साईड सांगतात असं नाही, ते जरा आय एम सो इझी गोईंग, आय एम सो कूल असं दाखवण्यातच बऱ्याचदा बिझी असतात. पण ज्या सेन्सिटिव्ह मुली असतात त्यांचं जाणवतं मला की त्याही प्रेशराइज्ड आहेत. प्रत्येक पोस्ट जी व्यक्ती टाकते ती तिच्या आनंदाच्याच पोस्ट टाकते आणि तो फेकही असू शकतो. पण आपण आत्ता कुठल्या मनस्थितीत होतो आणि ती पोस्ट बघून आपण आत्ताच्या आपल्या स्थितीशी त्या व्यक्तीच्या स्थितीला कम्पेअर केलं तर आपण फाटकन खाली लो होऊन जातो. यार मी काय करतो, यार ही कुठे फिरतीये, हिचं कसं सगळं मस्त चाललंय. आपण सतत फोमो मध्ये जगतोय असं मला खूप वाटतं. सतत फोमो आहे आपल्याला की कोणी जर एखादी फिल्म बघून टाकलं तर, म्हणजे माझ्यासोबत पण असं अनेक वेळेला झालंय की माझं असं होतं की अरे यार हे तर बघितलं पण ही फिल्म बघायची राहिली, मग त्या फिल्मचा विचार, मग तोपर्यंत अजून कोणीतरी काहीतरी सिरीजचं टाकतं, मग त्याचा विचार की अरे पण ह्या प्लॅटफॉर्मवर तर हे आलंय, हे पण नाही बघितलं आपण. पण हे असं काही गरजेचं आहे का? त्याच्याशिवाय पण आपण जगत होतो, म्हणजे आमची पिढी ज्ञानेश्वरी आम्ही जगत होतो त्याच्याशिवाय. सिरीज शिवाय पण माणसं हुशार होती, म्हणजे असं काही नाहीये. पण हे ह्याने खूप ताण निर्माण होतोय असं मला दिसतंय. आणि मी मध्ये काही तुझ्या जनरेशनच्या मुलींची गप्पा मारताना मला असं जाणवलं की फेक टाकायची खूप सवय झाली. म्हणजे आतमध्ये चाललंय वेगळंच. म्हणजे एका, मी नाव न घेता सांगते, पण एका व्यक्तीच्या मी रील्स आणि तिचे फोटोज बघत होते आणि अतिशय हॅपी, लाईफ इज गोईंग स्मूथ आणि मार्वलस, रॉयल असं सगळं दिसत होतं. आणि त्याच व्यक्तीविषयी तिच्या मैत्रिणीकडून मला असं कळलं की काही दिवसांपूर्वी तिने सुसायडल अटेम्प्ट केला. माय गॉड. म्हणजे हे किती फेक आहे. आणि मला असं झालं की तिला थेरपिस्टकडे नाही, तिला खरंच नाही आहे या सगळ्याची. खऱ्या आनंदाचा शोध कसा घ्यायचा ते कळलं पाहिजे. आणि तो तू मगाशी म्हणालीस तसं छोट्या छोट्या गोष्टीत आहे, तो रसिकतेत आहे, तो छोट्या छोट्या आणि कलांचा आस्वाद भरभरून घेण्यामध्ये, जगण्याचा आस्वाद तिथे असण्यामध्ये, भरभरून घेण्यामध्ये, मी कसा आस्वाद घेतोय ते दाखवण्यामध्ये नाही. खरंय. बिईंग इन द मोमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲट टाइम्स. 100%. म्हणजे ते तुम्हाला वेगळं करता यायला शिकायला पाहिजे की मी किती याच्या आहारी जाणार आहे. म्हणजे मी एखादी कलाकृती बघायला गेले त्याच्यात मला मी बघते याचे फोटो काढण्यातच आणि मला त्याच्यावर काहीतरी लिहायचं आहे, मग असं लिहायचं आहे की ते बाकीच्यांपेक्षा सगळ्यांपेक्षा वेगळं असेल. ह्याचं प्रेशर नका घेऊ भाई. मग जगणार कधी? जगा, ते म्हणजे आयुष्य नाही, इट इज अ पार्ट ऑफ लाईफ. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि इट इज अ व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ लाईफ. इट इज नॉट लाईफ. सो ट्रू. आयुष्याचा एक जाता जाता बघावा असा तो एक भाग आहे, ते म्हणजे आयुष्य नाही आहे. खरंय, खूप खरंय हे. मला असं वाटतं जितक्या वेळेला बोललं जाईल तितकं कमी आहे आजकाल तर. आणि खरंच आपली बुद्धी, आपलं मन एवढी इन्फॉर्मेशन प्रोसेस नाही करू शकत. थकायला होतं. ह्याच्या त्याच्या अमुक तमुक सगळ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे सतत असं करत बघण्याने काय मिळतं? डोळे थकतात, मेंदू थकतो, मन थकतं. तुम्ही सलगतेनी वाचू शकत नाही, सलगतेनी एक फिल्म बघू शकत नाही.
मला तर असं लक्षात आलं आता की फिल्म बघायची असेल तर मी आयपॅडवर बघते, कारण त्याच्यावर बाकी कुठले ॲप नाही आहेत. 100%. नाही तर तुमची फिल्म चालू असते आणि एकीकडे कोणाचा व्हॉट्सअप आलाय का त्याला आन्सर देणं चालू असतं. म्हणजे एवढं मल्टीटास्किंग खरंच गरजेचं आहे का? आणि सगळीकडे तर अजिबातच नाहीये. 100% यार. पण जशी ही गोष्ट आता ह्या म्हणजे ऑफकोर्स सगळीकडेच आहे हे, पण इव्हन इंडस्ट्री स्पेसिफिक पण म्हणायला गेलं तर मनोरंजन क्षेत्रात ही एक गरज सुद्धा आहे की तुम्ही तुमची एक प्रतिमा सगळीकडे निर्माण करता आणि ती जपण्यासाठी मग तुमचे प्रयत्न त्या दृष्टीने चालू होतात. पण या व्यतिरिक्त जसं तू म्हणालीस अनेक वेळा ह्याच्यात फेकनेस सुद्धा असतो, खोटेपणा सुद्धा असतो. इंडस्ट्रीत काम केल्यानंतर अजून असे काही कानाला खडे तू लावलेस, काही गोष्टी ज्यांचा अर्थ लावणं तुला खरंच कधी कधी कठीण होतं? म्हणजे अशा गोष्टी कानाला खडे, फॉर एक्झाम्पल की भाई हे असं पण असतं मला माहीतच नव्हतं, तर आता ह्याच्या पुढे मी मे बी माझं धोरण असं असेल. म्हणजे मला काहीतरी एक्झाम्पल सांग, दिस इज ऑफ द रेकॉर्ड. हां, कामाच्या बाबतीत फॉर एक्झाम्पल मी जेव्हा मी हे तर सांगू पण शकते, पण मी जेव्हा रेडिओ जॉकी झाले तेव्हा मला असं वाटलं की आपल्याला फक्त बोलायचंय, की आपल्याला दिसायचं नाहीये. आणि मग मला हे कळलं की आपल्याला दिसायचं पण आहे, कारण सोशल मीडिया हा सुद्धा आपल्या ओव्हरऑल ह्याचा एक भाग आहे. म्हणजे प्रोफेशनचा एक प्रोफेशनली काही गोष्टी. आणि मग अगेन तू म्हणालीस तसंच झालं की मी सुरुवात केली कॉमेडी रील्स करायला आणि मला रिअलाइज झालं की मी नाहीये फनी. त्यामुळे मला जोक नाही सुचत आहेत, आता मी काय करू. मग कुठून तरी हे मुलाखतींचं झालं आणि मला कळलं की अच्छा ह्याचे रील्स होऊ शकतात आणि हे मला आवडतं तर मी हे करेन. सो मी हा एक करायला खडा लावला की बाबा आपल्याला सोशल मीडियावर राहायचं तर फक्त फनी होऊनच आपण रील्स बनवू म्हणजे आपण प्रसिद्ध होऊ असं नाहीये. असं काही तुझ्या बाबतीत कधी तू अनुभवलंयस का? मी कानाला खडे मला असं वाटतं की म्हणजे इंडस्ट्रीत आल्यापासूनच लावलेत. कारण मी स्वतःला ज्या पद्धतीने प्रेझेंट करते, उठते बसते वागते बोलते, ते काही तत्वनिष्ठच आहे. म्हणजे कोणी माझ्या बाउंड्रीच्या आत फार येऊ शकणार नाही याची मी काळजी घेते. कोणीही कोणीही म्हणतो ना आपण की स्त्री म्हणून स्वतःला कसं कॅरी करायला हवं ते काही चौकटी आखूनच काम केलंय. म्हणजे ते कानाला खडे संस्कारातून आहेत म्हणा किंवा असे असतील, किंवा एक सगळ्यात पहिली गोष्ट जे तत्व माझं आहे आणि मला ईश्वराने बळ द्यावं ते पाळण्याचं, ते म्हणजे की तुला जे पटतंय तेच कर. पैशासाठी इझी मनीसाठी काही करू नकोस. हे पाळलं मी आणि म्हणूनच मी कमी काम केलं आतापर्यंत खूप. की सवंग आहे काहीतरी, मग काहीतरी त्यातनं अनुभव तरी बहारदार मिळायला हवा. की ठीक आहे पण हे आहे असं, पण मला एका मोठ्या ॲक्टरबरोबर काम करायला मिळते, ठीक आहे. काहीतरी त्यात काहीतरी एक तुझी ग्रोथ, तू इथे आहेस आणि इथपासून इथे जातेस का, ह्याच्यात तुझी ग्रोथ होतीये का, ते तुला पुढे नेणार आहे का माणूस म्हणून, तरच ते प्रोजेक्ट कर. हा मी ठेवलेलं तत्व आहे आणि ते पाळत आले मी आत्तापर्यंत आणि पुढेही पाळण्याची ताकद मला ईश्वराने देवो हीच माझी इच्छा आहे. आणि तसंच होईल. टू दॅट. खूप अजून पण मला गप्पा मारायला तुझ्याशी आवडतील आणि मी मारणार आहे. पण काही गोष्टी म्हणजे काही आता हे माझं पर्सनल कुतूहल आहे, ठीक आहे, तर तू मला सांग की हा विचारही मुळात व्हॅलिड आहे की नाही. पण मी असं नोटीस केलंय की जेव्हा आपण कलेच्या क्षेत्रात खास करून असतो आणि आपली इतकी ऊर्जा सतत आपण गोष्टी समजून घेण्यात खर्ची घालत असतो, त्यातून नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो, एक लेवलची स्पेस एखाद्या कलाकाराला लागते त्याचं अनुभवण्यासाठी. डज नॉट मीन त्याचं इतरांवर त्याच्या आयुष्यातल्या व्यक्तींवरती प्रेम नसते किंवा त्याला तो माणूस घाणा असतो असंही नाही. पण ॲज अ कलाकार तू कधी असं अनुभवलंयस का की लोकांशी रिलेट करणं बेसिक गोष्टींबद्दल थोडंसं कठीण होतं किंवा रोजच्या गोष्टी करणं कधी कधी कठीण होतं किंवा तुम्ही नाही समजावू शकत दुसऱ्या व्यक्तीला की तुम्ही का आत्ता एक काय म्हणतात तसं घरातला इव्हेंट का नाही एन्जॉय करू शकत, त्याला काही कारण नाहीये पण तरी कारण आहे, असं तुझ्या बाबतीत होतं? हो, म्हणजे डेली सोप करताना मला हे जाणवतं की खूप थकायला होतं आणि मग असे घरातले इव्हेंट असतात किंवा काय, पण ते माझ्यासाठी ब्रीदर असतात. त्यामुळे मला असं वाटत नाही की हे मला थकवत आहेत किंवा काय. मला माझ्या नातेवाईकांना भेटायला, त्यांच्याबरोबर असायला खूप आवडतं किंवा आता त्यांना माझं कौतुक आहे आपली राणी हे बघायला त्यांच्या डोळ्यात मला अतिशय आवडतं. पण स्पेस लागते आणि ही जाणीव मला माझ्या एका मैत्रिणीने करून दिली की तू तुझ्यासाठी यातला 1 किंवा 2 दिवस तरी काढ. कारण महिन्याचे 30 दिवस असतात, त्यातले 20-21 दिवस कधी कधी 22 दिवस मी शूट करते, 8-9 दिवस मुलीबरोबर असते आणि ह्याच्यात मी कुठे आहे.
13 तास अरुंधती असतो, घरी येतेस, झोपतेस, तू अनवाइंड काहीही न करणं हे पण काहीतरी करणं आहे. हे मला माझ्या मैत्रिणीने समजावून सांगितलं की कधीतरी एक दिवस असा काढ की काही करू नकोस, खिडकीत बसून 1 तास कॉफी पी, तुला वाटलं तर पुस्तक उचल, वाच, काहीतरी अचीव्ह करायचं आहे, कुठेतरी जायचं आहे, हे टार्गेट कम्प्लीट करायचं आहे. हे काहीही न करणं हे करायला हवं अगं, आणि त्याच्यासाठी वेळ काढायला हवा. आणि मी तो आत्ता शोधते आहे. आत्ता मला पुढचे 2-3 महिने एवढे पॅक्ड दिसत आहेत आणि आत्ता मला खूप डेस्परेटली गरज आहे अशा काहीही न करायच्या 3 ते 4 दिवसांची जी विंडो मी शोधतीये. काही नाही, कुठेही ठरवायचं नाही आणि कुठेही ठरवून जायचं नाही आणि काही कोणाला सिद्ध करायचं नाही, काही कोणाला दाखवायचं नाही. जस्ट बी. सकाळ आणि संध्याकाळचा काही वेळ मात्र मी ह्या सगळ्यात, मी तुला म्हटलं तसं की भावनांचं व्यवस्थापन करायला मात्र मी या 4 वर्षात शिकले. म्हणजे जेव्हा मध्ये असा पॉईंट आला होता की खूपच ओव्हरवेल्मिंग ट्रॅक्स होते आणि खूपच ताण निर्माण झाला होता की हे दोन्ही बॅलन्स करणं, एक मुलीला वेळ देऊ शकत नाही आहे, ह्या गोष्टीचं गिल्ट, ते गिल्ट अजून वाढवणारी माणसंही आपल्या आजूबाजूला असतात, तर त्यांना आपण त्यावेळेला खूप महत्त्व देतो. पण ते आता मी हळूहळू शिकले की ओके ठीक आहे, दिस इज हाऊ इट इज. त्यांनी मी बर्नआउटला पोचले होते आणि असे कितीतरी पॉईंट आले की आता मी सोडते, आता मला नाही जमणार आहे. पण एक आतला आवाज मला सांगत होता की क्विटिंग इज नॉट अन ऑप्शन. मार्गशोध, पुढे जा. तू काय होतं आहे आत्ता, तुला काय जमत नाही आहे, ते कसं बॅलन्स करायचं. कारण सिच्युएशन तीच असते, त्या सिच्युएशनवर आपण विचार काय करतो, रिॲक्ट काय करतो, त्याच्यानी बघतो कसं, त्याच्यावर आपला ताण किंवा आनंद अवलंबून असतो. खरं. ते घडल्यानंतर आपण आपल्या मनात काय वाक्य बोलतो, ती आपल्या बॉडीमध्ये काय निर्माण करतात, काय लेट गो करतो, काय धरून ठेवतो. आपला पीस हा आपल्या हातात आहे. आणि मी हे शिकले. मी अभिनेत्री म्हणून ग्रो झालेच असेल, पण मी स्पिरिच्युअली खूप स्वतःला खुलवलं, ग्रो केलं हा खूपच मोठा शब्द होईल, पण मी त्याची कास धरली आहे. सकाळी सुदर्शन क्रिया केल्याशिवाय आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचं आणि अर्धा तास मेडिटेशन केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. रात्री आल्यावरही पहिल्यांदा दिवा लावते, मेडिटेट करते आणि मगच झोपते, मग कितीही वेळांची शिफ्ट असो. आणि त्यांनी मला हा बॅलन्स साधणं, किती छोट्या गोष्टींना किती महत्त्व देऊन आपण अननेसेसरी मनाला त्रास करून घेतो, किती गोष्टी सोडून द्यायला पाहिजेत, काय गोष्टी ॲक्सेप्ट करायला पाहिजेत, राईट, की हो हे आहे आणि एक दिवस हे बेटर होईल, हा विश्वास ठेवणं किती महत्त्वाचं. हे सगळं सुद्धा मी या 4 वर्षात शिकले, एकटं राहायला शिकले. इट्स व्हेरी टफ. मला तर आता इमॅजिन पण नाही करता येत. म्हणजे मला पर्सनली आईसोबत राहण्याची इतकी सवय झाली आहे की एक व्यक्ती, आपण घरी जातो तेव्हा म्हणजे असं कोणीतरी आपलं वाट बघणार आहे, आणि असं जेव्हा होतं, जेव्हा आईला यायला उशीर होत असतो आणि मी जाते आणि कुलूप असतं, काहीतरी वेगळंच फिलिंग येतं. आस्क मी, आय हॅव बीन डुईंग इट फॉर 4 years. हे खूप टेरिबल आहे. आपली फॅमिली आपल्यापासून लांब असणं, आपले प्रेमाची माणसं आपल्यापासून लांब असणं आणि एका कुठल्या तरी वेड्या धासानी आपण रोज 20-22 दिवस घरी येतो, घरी तुमची कोणी वाट बघत नाही, तुम्ही एकटेच येता, एकटेच झोपता. हे कधी कधी खूप अंगावर येतं. कधी कधी तुमचे त्या दिवशी सीन खूप छान झालेले असतात, तुम्हाला काम केल्याची किक असते, आणि ह्या सगळ्या टर्मॉइलमधनं जाऊन आता मी की हो हे आहे, हे असं आहे. सगळं नाही मिळत आयुष्यात. आपल्याला हे अचीव्ह करायचं आहे किंवा हे आत्ता आपल्याला आपल्यासमोर असलेलं काम आहे ते करायचं आहे, तर काही गोष्टी सगळंच नाही मिळू शकत आहे, विच इज ओके, विच इज लवली. आणि हे रिअलायझेशन आणि टचवूड, म्हणजे मला प्रचंड प्रेरणा मिळते ह्याच्यातून की इवन मेडिटेशन असेल किंवा क्रिया असेल, ह्याची कास धरल्यानंतर ती कंटिन्यू ठेवणं आणि त्याचा नेम करून पाळणं हे खूप खूप महत्वाचं आहे. पर्यायच नाही ग. कारण तू विचार कर ना, अभिनय करणं म्हणजे काय की जे आमची आता मला आनंदी वाटतंय, मी खूप मस्त मूडमध्ये. आज सकाळ सकाळी मी आली आहे सेटवरती, मी मस्त गाणं ऐकत आली आणि मी खूप आनंदी मूडमध्ये, आणि सीन येतो मला ढसाढसा रडण्याचा. म्हणजे तुम्ही तुमच्या भावनांशी रोज किती खेळताय, किंवा मला आज लो वाटतंय, काही कारणाने असू शकतं. आता मी ज्या एजमध्ये तिथे तर हार्मोनल चेंजेस होत असतात, मला आज लो वाटतंय पण मला एक पेपी सीन करायचं आहे, एनर्जी लावायला लागते ना ऑल टुगेदर वेगळी, आणि तोच शॉट तुम्हाला वेगवेगळ्या अँगलनी तुम्हाला द्यायला लागतो, दरवेळेला द्यायला लागते ती एनर्जी. तर अशा वेळेला तुम्हाला बॅलन्स अँकर नको का काहीतरी. सो वाचणं, चांगल्या पॉडकास्ट ऐकणं आणि
मेडिटेशन आणि सुदर्शन क्रिया हेच आपल्याला पुढे नेईल हे मला लक्षात आलं आणि बॅलन्स ठेवेल. तू वेचणं हा शब्द म्हणालीस त्याच्यावरून मला आठवलं की तू एक कार्यक्रम करतेस. त्याच्याबद्दल पटकन प्लीज, जितकी माणसं बघतायत त्यांना सांग. काही वाचलेलं आणि काही वेचलेलं ह्या नावाचा मी एक कार्यक्रम करते आणि मला ज्या कवितांमधनं आनंद मिळतो, ज्या कवितांनी मला समृद्ध केलं, अशा काही कविता मी त्यात वाचते आणि गाते सुद्धा. काही मी कंपोज केलेल्या कविता गाते, काही इतरांनी कंपोज केलेल्या कविता गाते. आनंदाची देवाणघेवाण हा कार्यक्रम, बाकी काही नाही. आणि कंपोज करणं कधी सुरू झालेलं? म्हणजे हे खूप आधीचं आहे की सिरियलच्या दरम्यानचं आहे? खूप नाही, कंपोज मी शाळेत असल्यापासून करते. कारण बाई सांगायचं ना, ही कवितेला चाल लावून आण, आणि ज्याची चाल चांगली असेल, आम्ही 2-3 गाणारे होतो, तिची वर्गाला शिकवली जाईल. त्यामुळे मग प्रत्येक वेळेला आपण आणि आपली चाल चांगली असली पाहिजे असं म्हणून करत गेले. मग कॉलेजमध्ये असताना हृदयनाथ मंगेशकर करंडक म्हणून एक करंडक होता. त्यावेळेला आईनी मला त्याच्यात भाग घ्यायला लावला की तू देऊ शकतेस चाल, दे, हे याच्या मागे पण आईच आहे. आणि मग तेव्हा मी नादो महानोर, विंदा करंदीकर, शांता शेळके, आरती प्रभू यांच्या 4 कवितांना चाली लावल्या होत्या. त्यावर्षी करंडक मिळालं होतं आणि त्यातनं मला कळलं की मला चाली लावता येतात. आणि मग सुंदर माझं घर या चित्रपटासाठी मी ॲक्च्युली संगीत दिग्दर्शन केलं. त्यात श्रेया घोषाल गायली, आरती अंकलीकर गायल्या, साधना सरगम गायल्या. मला वाटतं रेडिओ मिर्चीवरती लावतात ही गाणी. बट दिस इज सो अमेझिंग यार. म्हणजे कवितेला चाल लावणं ह्या बघायला गेलं तर शाळेतल्या अगदी छोट्याशा गोष्टीपासून ते ती एक गोष्ट कुठवर नेऊ शकते ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे. मला जाता जाता एका लाईटर नोटवरती याची सांगता करायची आहे. कारण असं बघायला गेलं तर मी म्हटलेलं की तुझ्याशी नाही मी तुझ्याशी खूप काय मला इतक्या गोष्टींचं कुतूहल आहे की हे दिस कॅन गो ऑन अँड ऑन. पण मला तू जशी कवितांमधून सापडलीस किंवा अभिनयातून सापडलीस, तशी अनेकांना तू नवरा माझा नवसाचं मधून सापडलीस. आणि तू कितीही काहीही आयुष्यात केलंस, ठीक आहे, तरी पण ते कॅरेक्टर आम्ही विसरू शकत नाही. सो क्यूट. प्रश्नच नाहीये. मला खरंच जाणून घेतो. म्हणजे आता बातम्यांमध्ये आपण बघतोय की नवरा माझा नवसाचा पार्ट 2 येतो. तुम्हाला लोकांनीच विचारलं तुला विचारायला की मॅडम तुम्ही आहात का? मला सचिनजीने नाही विचारलं यावेळेला. पण भाई पहिला भाग इतकी कल्ट फिल्म आहे ती, आणि त्यात तुझं जे काय आहे ब्रश घेऊन कमाल. तर मला एखादी आठवण ऐकायला आवडेल. त्या आठवण काय, ती अख्खी फिल्म म्हणजेच एक काय म्हणतात त्याला, जर्नीचीच फिल्म होती. आणि ती ब्युटिफुल जर्नी. एवढी मोठी माणसं आजूबाजूला होती आणि त्यांचं अभिनयाप्रती असलेलं डेडिकेशन, काम करण्याची पद्धत आणि मजा. म्हणजे 2 बस असायच्या आमच्या, एका मागोमागे एक चालणारे, ॲक्च्युली शूटिंग होणारी बस आणि त्याच्या मागे मागे फिरत असणारी बस. त्या शूटिंगच्या बसमध्ये, मागच्या बसमध्ये आमची कमाल धमालच चालायची, कारण सगळी माणसंच तिथे तशी होती. सो खूप शिकवणारी जर्नी होती ती मला. आणि मला करताना तेव्हा काहीच कळत नव्हतं. आय वॉज 20-21 की काय ह्याचं घडतं. आपण एक मराठी चित्रपट करतो ह्याचाच मला आनंद होता. पण ती एवढी हिट होईल म्हणजे अर्थात सचिनजींना माहीत असणार, पण आजही त्यांनी लोक मला ओळखतात, हे काहीतरी कमालच वाटतं मला. आणि तुझंच म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळ्या लोकांसोबत त्या बसमध्ये इक्वेशन होतं, पण तुझं इक्वेशन अशोक सरांसोबत होतं, ज्यांचं कॅरेक्टर आणि एक तिसरंच होतं, आणि तुझं कॅरेक्टर एक तिसरंच होतं, आणि तुमचं एक मध्ये मध्ये उगाच रॅन्डम काहीतरी केमिस्ट्री असायची, पण त्यांनी प्रचंड मजा यायची. सो ते कॉमेडी टायमिंग कसं काय माहिती मला टायमिंग म्हणावं का त्याला हेही मला माहिती नाही. अशोक मामा जे करत होते त्याला मी फक्त रिॲक्ट करत होते, कारण तो एवढा, एक तर मी त्या मध्ये होते की मी अशोक मामांच्या शेजारी बसलीये आणि त्याचं कॅरेक्टर माझ्या कॅरेक्टर बरोबर फ्लर्ट करतंय लिटरली म्हणजे, आणि त्याला रिॲक्ट होणं एवढंच मी ठरवलं होतं की ते जे करतायत त्याला आपण काहीतरी रिॲक्ट व्हायचं, आपल्याला एवढंच करतात आणि जी वाक्य दिली ती बोलायची. याच्या पलीकडे आता मी टायमिंगच वगैरे हे शब्दही त्यावेळेला इनफॅक्ट मला माहिती नव्हते, आणि त्यांच्या टायमिंगला कोण मॅच करणार भाई, असं होतं ते. तर ओके, ॲक्शन रिॲक्शन करू आपण, फक्त सचिनजी सांगतील ते करायचं, एवढंच मी ठरवलं. किती कमाल. आम्ही असे खूप लोक आहेत ज्यांनी अनंत वेळा नवरा माझा नवसाचा पाठ आहे, आणि अजूनही जेव्हा टीव्हीवर खास करून लागतं, जेव्हा आपण काय म्हणतात तसं अपॉइंटमेंट वॉचिंग नाहीये की मला बघायचं म्हणून नाही, जाता असं होतच नाही. म्हणजे मी बेट लावू शकते की काही असे मराठी चित्रपट आहेत ज्यांच्यावरती तुम्ही थांबताच आणि तुम्ही कंटाळतच नाही. म्हणजे हिंदीत जसं हेराफेरी मालामाल विकलीचं होतं ना, की तुम्ही बघतच राहता, वेलकम, सेम विथ नवरा माझा नवसाचं. त्यामुळे कमाल, आणि तुझं कॅरेक्टर सुद्धा त्याच्यामध्ये खूप कमाल होतं. मला हेही भारी वाटतंय की वा,
त्या व्यक्तीशी मी गप्पा मारते आता, हेही खूप भारी फिलिंग आहे. पण मधुराणीताई, खरंच खूप मला छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि ना, मी सकाळीच जेव्हा याचा विचार करत होते आजच्या या आपल्या पॉडकास्टचा, तेव्हाच मला माहित होतं की हे खूप छान होणार आहे. आय एम नॉट इवन जोकिंग. म्हणजे तेव्हाच मी तयारी करतानाच किती खुश होते. तयारी करतानाच मी खूप खुश होते की वा, मी ह्याची तयारी करते. हेच इतकं छान फिलिंग आहे आणि ह्याच्यातच इतकी मजा आली. अशीच राहा की हेही खूप करताना मजा आली. राहा, तू जशी आहेस तशीच राहा, आयुष्यभर राहा. तुझ्यातला हा जो एक फुल ऑफ लाईफनेस आहे, आयुष्य तू भरभरून जगण्याकडे तुझी दृष्टी असते, ती कायम तशीच ठेव. माझे खूप शुभेच्छा आणि प्रेम आहे तुला. थँक्यू सो मच. आणि ऑफकोर्स मी आणि कधीही जाऊ देऊ नकोस, कारण हे तुझं ऑथेंटिक सेल्फ आहे, ही खरी तू आहेस. आणि कोणाहीसाठी कधीही आयुष्यात तुझ्यातला प्रकाश झाकोळू देऊ नकोस. वाव, थँक्यू. माय गॉड, ऑलवेज बी ऑथेंटिक. थँक्यू सो मच मधुराणीताई. तुला अंदाजही नाही आहे, दिस मीन्स अ लॉट टू मी. खरंच मला फरमाईश करायची अर्थात जाता जाता, तू चूज कर, आयदर कविता किंवा गाणं, काही. खरी तर इच्छा आहे की दोन्ही. ओके, आपण रसिकतेविषयी बोलत होतो, तर ग.ह. पाटलांची एक आपल्याला सगळ्यांना माहीत असलेली कविता आहे की ईश्वरानेच एवढा मोठा आपल्या आजूबाजूला करून ठेवलं आहे, त्याच्याकडे आता आपण सध्या सतत खालीच बघतोय. मान वरती घेऊन आजूबाजूचं सगळं विश्व, सगळं सौंदर्य हे ज्याने ते क्रिएट करून ठेवलं आहे, ते ॲप्रिशिएटच खरं तर करत नाही होत. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सौंदर्य आहे हे सांगणारी कविता आहे. त्याला अगदी नुकतीच मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने चाल लावली होती. वाव, दोन्ही एकत्र होणार आहे. वा वा वा, कमाल. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर, पडे त्याचे सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे, सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती. सुंदर वेलींची, सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले. देवा तुझी इतुके सुंदर, जग तुझे जर किती तू सुंदर असशील, किती तू सुंदर असशील. किती सुंदर खऱ्या अर्थाने. वाव, थँक्यू सो मच मधुराणीताई. मला खूप छान वाटलं. आणि आतापर्यंत जितके एपिसोड झाले, दिस इज गोइंग टू बी वन ऑफ माय फेवरेट्स. कारण मला खूप काय काय मिळाल्यासारखं वाटतं आता. त्यामुळे थँक्यू सो मच की तू वेळ काढून आलीस आणि इतकं भरभरून बोललीस. थँक्यू 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 थँक्यू. तुझं खूप कौतुक. थँक्यू. आणि अशीच राहा. असेच आशीर्वाद आणि शुभेच्छा असू दे. थँक्स अ लॉट. ऑलवेज ऑलवेज. थँक्यू. थँक्यू थँक्यू.